मंडळी, दिवसेंदिवस आपल्या राज्यात मन सुन्न करणाऱ्या घटना ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत। मागील काही दिवसापूर्वी मालेगावमध्ये एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला। त्यानंतर आता पुणे जिल्ह्याचा भोर तालुका आहे आणि या भोर तालुक्यामध्ये तशाच प्रकारची घटना घडली। या घटनेत सुद्धा एका 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर एका 60 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केलेला होता आणि त्याच नराधमाने अगोदर सुद्धा याच अशा काही लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमध्ये तुरुंगवास सुद्धा भोगलेला होता। आणि आता 2 दिवसापूर्वी आणखी एक अकोला जिल्ह्यातून पातूर तालुक्यातली एक घटना अशी समोर आली। या घटनेत सुद्धा एका 10 वर्षाच्या चिमुकलीवर एका शेजारच्या 60 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला आणि तो 1 नाही 2 नाही तर तब्बल 4 दिवस त्या मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केला। त्यानंतर तो नराधम पळून गेलेला होता, एका जंगलामध्ये जाऊन लपलेला होता, पण पोलिसांनी त्याला काल अटक केलेली आहे। हे तर झाले बाहेरचे लोक, पण असेच काही नराधम काही लोकांच्या घरामध्ये सुद्धा दडलेले असतात। आजची घटना एका अशाच 9 वर्षाच्या चिमुकलीची आहे, ज्या चिमुकलीवर बाहेरच्या लोकांनी नाही तर हिच्या जन्मदात्या पित्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि 1 नाही 2 नाही तर 4 वर्षापासून 5 वर्षापासून आपला जन्मदाता पिता आपल्या चिमुकल्या 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत आलेला होता। आणि एवढंच नाही तर या मुलीवर तिच्या मामाने सुद्धा लैंगिक अत्याचार केला आणि मामाने आणि पित्यानेच नाही तर त्यानंतर मग मामाचा मुलगासुद्धा याच्यामध्ये सहभागी झाला आणि मामाचा अल्पवयीन मुलगासुद्धा या मुलीचा लैंगिक शोषण करत होता। आता काय आहे हा संपूर्ण प्रकार आणि कुठं घडली ही घटना हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, घटना आहे आपल्याच महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्याची। कोल्हापूर शहराचंच एक पोलीस स्टेशन आहे, शाहूपुरी पोलीस स्टेशन। आणि याच परिसरामध्ये एक कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि यांची एक 15 वर्षाची मुलगी होती। आणि 7 मे 2026 दिवशी या मुलीची आई या 15 वर्षाच्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचली आणि पोलिसांमध्ये जाऊन तिनं पोलिसांना एक तक्रार दाखल केली। पोलिसांना सांगितलं की जी ही 15 वर्षाची मुलगी आहे, ह्या 15 वर्षाच्या मुलीवर ही जेव्हा 9 वर्षाची होती तेव्हापासून हिचा जन्मदाता पिता लैंगिक अत्याचार करत आहे, या मुलीचं तो लैंगिक शोषण करत आहे। आणि एवढंच नाही तर माझा जो भाऊ आहे, मुलीचा जो मामा आहे, या मामाने सुद्धा या मुलीचा लैंगिक छळ केलेला आहे, तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे। आणि एवढंच नाही, मामा आणि पिताच नाही तर मामाच्या मुलाने सुद्धा या मुलीवर लैंगिक अत्याचार केलेला आहे। त्यानंतर पोलिसांनी जेव्हा या महिलेची ही गोष्ट ऐकली त्यावेळेस पोलिसांनाही विश्वास बसत नव्हता, पण पोलिसांनी या महिलेची गोष्ट गांभीर्यानं घेतली आणि त्यानंतर हिची तक्रार दाखल करून घेतली। आणि त्यानंतर या महिलेचा नवरा होता, या मुलीचा जो वडील होता यालाही ताब्यात घेतलं आणि जो या महिलेचा भाऊ होता म्हणजेच मुलीचा मामा यालाही ताब्यात घेतलं आणि त्या दोघांनाही पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। आणि त्यानंतर पोलिसांनी जेव्हा यांची सक्तीने चौकशी केली त्यावेळेस पित्यानेही सांगितलं आणि जो या मुलीचा मामा होता त्यानेही सांगितलं की जे या महिलांना आरोप लावलेले आहेत ते सत्य आहेत। हे मुलगी ज्यावेळेस 9 वर्षाची होती मागील 5 वर्षापूर्वी, त्यावेळेस ही मुलगी आपल्या शाळेत जायची आणि आई छोटं मोठं काम करण्यासाठी काही इतर छोट्या मोठ्या कंपनीमध्ये जात असायची आणि वडीलही काही छोटं मोठं काम करत असायचे। ह्यामध्ये जेव्हा आई घरी नसायची आणि मुलगी घरी एकटी असायची त्यावेळेस या जन्मदात्या पित्याची आपल्याच मुलीवर वाईट दृष्टी पडली, त्याच्या मनामध्ये विकृती जन्माला आली आणि त्यानंतर त्यानं आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केला। मुलीला धाक दाखवला की याच्याबद्दल जर आईला सांगितलं तर मी तुला जीवे मारेन। मुलगी घाबरली होती, मुलगी एवढी भ्यायलेली होती की त्या मुलीनं याच्याबद्दल आपल्या आईलासुद्धा सांगितलं नाही। आणि त्यानंतर मग जेव्हा ही मुलगी अशा प्रकारे गप्प राहिलेली होती त्यानंतर मग आता वडिलांनाही वाटलं की आता मुलगी तर गप्प राहिलेली आहे, आता तिनं याच्याबद्दल त्याच्या पत्नीलाही सांगितलेलं नाही आणि इतर कोणालाही सांगितलेलं नाही आणि ही जाऊन सांगेल तरी कोणाला, आपण हिचे वडील आहोत। आणि त्यानंतर सुद्धा त्याने मग अशाच प्रकारे जेव्हा ही घरी पत्नी नसायची त्यावेळेस तो आपल्या मुलीला अशाच प्रकारे आपल्या वासनेचा शिकार बनवत असायचा आणि अशाच प्रकारे मागील तो 4-5 वर्षापासून आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत आलेला होता। आणि एके दिवशी जी महिला आहे या मुलीची आई, या आईला याच्याबद्दल संपूर्ण प्रकार हा कळालेला होता आणि जेव्हा या आईला हा प्रकार कळाला आणि त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली। ज्या पित्याने या मुलीला जन्म दिलेला आहे तोच या मुलीचे अशा प्रकारे लचके तोडत आहे। त्यावेळेस या महिलेनं थेट त्या आपल्या नवऱ्याला सोडून दिलं आणि त्यानंतर ती थेट आपल्या माहेरी इचलकरंजी इथं गेली। इचलकरंजीला गेल्याच्यानंतर या महिलेनं संपूर्ण जो घडलेला प्रकार होता आपल्या भावाला सांगितला, आपल्या आईवडिलांना सांगितला आणि ज्यावेळेस भावाला सांगितला त्यावेळेस भावाने आपल्या बहिणीला समजूत घातली की बघ तुझाच नवरा आहे, आज नाही तर उद्या तो मार्गावर येईल
आणि आता झालं गेलं ते तू विसरून जा. आता आपण जर पोलिसात जर गेलो आणि घरचाच पुरुष जर तुरुंगात जाऊन बसला तर तुम्हा दोघींचं कसं होईल. अशा प्रकारे भावाने तिला समजूत घातलेली होती. आता बहिणीला भीती वाटत होती की मुलीला परत आपल्या नवऱ्याकडे घेऊन जावं, तर तो तिला वासनेचा शिकार बनवत आहे, ह्यासाठी ती आता भावाजवळच राहत होती. पण ज्या प्रकारे आता भावाने बहिणीला कसं बसं गप्प केलेलं होतं, शांत केलेलं होतं, त्याची समजूत काढलेली होती की ही जी तक्रार आहे पोलिसांमध्ये तू करू नकोस, आपण तुझ्या नवऱ्याला समजावून सांगूया, अशा प्रकारे तिला सांगितलेलं होतं आणि कसं बसं तिला शांत केलेलं होतं. पण इकडं आता ज्या प्रकारे ही भाची आता मामाजवळ राहत होती, बहीण भावाजवळ राहत होती, अशामध्ये ज्या मामाची ही वासना त्या मुलीवर गेली आणि त्याच्याही मनामध्ये अशाच प्रकारची विकृती जन्माला आली. त्यानंतर जेव्हा ही मुलगी त्याला घरी एकटी दिसली त्यावेळेस मामानेही मग भाचीला अशाच प्रकारे बळजबरीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. आणि एवढंच नाही तर याच्या पुढे सुद्धा मग जेव्हा त्याला संधी मिळायची त्यावेळेस तो या भाचीवर तो अशाच प्रकारे अत्याचार करत असायचा. आता ही बाब जेव्हा त्या बहिणीला कळाली की तिकडं पिता या मुलीच्या अशा प्रकारे हिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करत आहे आणि इकडं आल्याच्यानंतर आता भाऊसुद्धा अशाच प्रकारे या मुलीवर लैंगिक अत्याचार करत आहे, हे आपला जीव वाचवण्यासाठी भावाचा आधार घेण्यासाठी इथं ते आलेली होती. पण आता भाऊच या लहान मुलीचे लचके तोडत होता. तर एवढंच नाही तर जेव्हा या मामाच्या मुलाला हा संपूर्ण प्रकार कळालेला होता, मुलगा अल्पवयीन होता, त्यावेळेस त्याच्याही मनामध्ये अशाच प्रकारची वासना निर्माण झाली की ही जी मुलगी आहे ही अशाच प्रकारे हिच्यासोबत तिच्या जन्मदात्या पित्याने शारीरिक संबंध स्थापित केलेले आहे आणि माझ्या वडिलांनीही त्या माझ्या आत्याच्या मुलीसोबत शारीरिक संबंध बनवलेले आहेत. आणि हे सर्व काही होऊनसुद्धा अजून यांना कोणत्याही प्रकारची कोणती शिक्षा झाली नाही किंवा या मुली आणि आईने कोणती तक्रार दाखल केलेली नाही. त्याच्यामध्येच या मुलालासुद्धा हिंमत आली आणि त्यानंतर या मुलाने सुद्धा तिला एकटं पाहिलं आणि त्यानंतर त्या मामाच्या मुलाने सुद्धा या 15 वर्षाच्या मुलीला आपल्या वासनेचं शिकार बनवलं. एवढंच नाही तर आता त्याला जेव्हा संधी मिळत होती तर मुलगा या मुलीचं लैंगिक शोषण करत होता, तर मामाला जेव्हा संधी मिळत होती तेव्हा मामा या मुलीचं लैंगिक शोषण करत होता. अशा प्रकारे जेव्हा या महिलेला संपूर्ण प्रकार कळाला आणि 4 ते 5 वर्षापासून हे असह्य यातना ज्या ही महिला आणि ती मुलगी सहन करत आलेली होती, आता या असह्य झालेल्या होत्या आणि शेवटी या महिलेनं मुलीला घेतलं आणि पोलीस स्टेशन गाठलं. आता पोलिसांमध्ये या महिलेनं जाऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि तेव्हा आता पोलिसांनी या 3ही आरोपींना अटक केलेली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हासुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता बाहेर मुली तर सुरक्षित नाहीत, पण कधीकधी काही घरांमध्ये सुद्धा आता मुली सुरक्षित नाहीत. तर मंडळी, हे संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.